महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अनेक संत, योगी आणि नाथसिद्धांनी आपल्या तपश्चर्येने इतिहास घडवला. काही ठिकाणे जगप्रसिद्ध झाली तर काही आजही शांतपणे आपल्या वैभवाचा इतिहास जपून उभे आहेत. मंडळी, आज आपण अशाच एका अद्भुत आणि आध्यात्मिक स्थळाला भेट देणार आहोत. श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण अर्थातच भामानगर हे आहे नाथपंथातील सिद्ध योगी अडभंगीनाथ यांची जन्मभूमी, तपभूमी असलेलं ठिकाण. त्यावेळेला भगवान श्रीराम सीतेच्या विरहाने लक्ष्मणाच्या गळ्यात पडून रडले आणि हितली ही धरणी भिजली आणि एक धरणी भिजून एक स्वयंभू शिळा तयार झाली. आज मंदिरात ती विराजमान आहे. अडभंगनाथाची ही तपोभूमी आहे, जन्मभूमी आहे. एक स्वयंभू 1000 वर्षाची विहीर बारो मंदिरात प्रगट झाली अशी ही भूमी आहे. नमस्कार, मी अतुल आणि आपण पाहताय एटी लाईव्ह. मंडळी, मी आज आहे नगर जिल्ह्यातील अर्थातच अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यामध्ये आणि मी आत्ता जिथे उभा आहे श्रीरामपूर तालुक्यामध्ये असलेलं भामाठाण हे गाव. 9 नाथापैकी एक असलेले अडभंगीनाथ यांनी याच भूमीमध्ये काही काळ आपल्या आयुष्यातील काही काळ त्यांनी इथं घालवला होता. एक मोठं तप त्यांनी या ठिकाणी केलं होतं आणि मोठी साधना त्यांनी याच ठिकाणी केली होती. त्यामुळे हे स्थान मध्य महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. हे जे ऐतिहासिक धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असणारं स्थळ आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. त्या अगोदर तुम्हाला अगदी तीच विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच ऐतिहासिक धार्मिक प्राचीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, तुम्ही माझ्या पाठीमागे जे बघताय या शिळा आहेत. पोचलो का? मग थोडक्यात दाखवतो. या शिळा आहेत. या शिळाचे दाखवण्याचं कारण असं आहे, त्याच्या पाठीमागची फार मोठी एक पौराणिक कथा म्हणूयात, आपण आख्यायिका म्हणूयात, की प्रभू श्रीरामचंद्र ज्यावेळेस वनवासात होते त्यावेळेस जेव्हा ते या भागात आले होते त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रांच्या डोळ्यामधले 2 अश्रू खाली पडले आणि जिथं अश्रू पडले त्यातूनच या शिळांची निर्मिती झाली असं म्हटलं जातं. धन्य धन्य अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा. गोरक्ष जालिंदर चरपटास्य अडभंग काणिप मच्छिंद्राद्यहा चौरंगी रेवानक भ्रतरी संज्ञा भूम्यान गोवर्ण नवनाथ सिद्धा. या ठिकाणी भगवान श्री रामचंद्र ज्यावेळेस वनवासात असताना पंचवटीत नाशिकमध्ये सीतेचं हरण झालं, हरण करण्याकरता रावण आला, त्यावेळेला सीता म्हणाली, हे प्रभू, मला असणारे हे सोन्याचं हरिण दिसतं आहेत, त्याला मारून घेऊन या. भगवान श्रीराम त्या सोनेरी हरणाच्या मागे आले आणि ज्या हरिण ते सामान्य नव्हतं, तो मारीच राक्षस होता. त्यावेळेला मरता मरता तो मारीच राक्षसच होता आणि तो म्हणाला, अरे लक्ष्मणा धाव, अरे लक्ष्मणा धाव. म्हणजे रामाचा आवाज काढून तो आवाज त्यावेळेला त्याच राक्षसाने काढला आणि तो पंचवटीत नाशिकमध्ये गेला. त्यावेळेला खऱ्या अर्थाने 150 किलोमीटर आवाज जाणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे आजच्या काळात विज्ञान तंत्रज्ञान इतकं पुढं आहे, त्यावेळेला कुठलेही रेंज वगैरे टावर वगैरे सुविधा त्या काळात नसताना त्रेतायुगात, तरी पण तो आवाज गेला आणि मग तिथे लक्ष्मण सीतेचं रक्षण करत होता. आणि मग सीतेने तो आवाज ऐकला आणि सांगितलं, लक्ष्मणा जा, तुझे दादा संकटात आहे, मदत करण्याकरता.
लक्ष्मणाने रेखा मारून निघून गेला. आणि तिकडे मात्र जात असताना जिथून रामजी कायगाव टोक्यावरनं आले, लक्ष्मण पंचवटीतून आले, दोघांची भेट जिथं झाली ते हे पवित्र ठिकाण आहे. त्रेतायुगातील रामासरूची शिळा हिचा कलियुगी महिमा निराळा. परिणाम असा झाला, रामाने लक्ष्मणाला बघितलं, लक्ष्मणाने रामाला बघितलं आणि लक्ष्मणाच्या गळ्यात पडून राम रडू लागले, हे लखन तू सीता को छोड़ के क्यों आया भाई, आसुर निकर फिरे बन माही, आसुर निकर फिरे बन माही, मम मम सीता असर मनाही, तू सीता को छोड़ के क्यों आया भाई, ए लखन ऐसा तुमने क्यों किया, इस जंगल में आसुर बहुत घूमते रहते. तुळशीदासांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्यावेळेला भगवान श्रीराम सीतेच्या विरहाने लक्ष्मणाच्या गळ्यात पडून रडले आणि हिथली ही धरणी भिजली आणि एक धरणी भिजून एक स्वयंभू शिळा तयार झाली. आज मंदिरात ती विराजमान आहे. पुढे नेमकी घटना त्रेतायुगातली ही घटना आहे रामायणामधली. 1000 वर्षापूर्वी कलियुगामध्ये ज्वालामाई आणि शिवबाबा यांचे पुत्र माणिक शेतकरी शेती करत असताना दुपारच्या वेळेला त्यांना गुरु गोरक्षनाथ महाराज इथे भेटले. जेवायला हा मुलगा बसला, शेती करत असताना बैल सोडलेले होते, जेवायला बसला. तितक्यामध्ये एक साधू आले, त्यांचं नाव गुरु गोरखनाथजी. ते म्हटले भगवती भिक्षाम देही, आणि सांगितलं बाळा भिक्षा दे मला. त्या मुलाने संपूर्ण भिक्षा गुरु गोरखनाथाला दिली आणि सांगितलं महाराज की हे प्रसाद घ्या, आपण अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे. परिणाम असा झाला, अन्नदान दिल्यानंतर त्याच ठिकाणी गोरक्षनाथ महाराज तृप्त झाले आणि विचारलं बाळा तुझं नाव काय आहे. त्याने सांगितलं महाराज माझं नाव माणिक आहे, शेती करतो म्हणून मला माणिक शेतकरी असं लोक म्हणताय. हे माणिक शेतकरी आहेत, आपण अन्नदान घेतलेलं आहे, आनंद वाटला. मग गोरखनाथ म्हणाले बाळा मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, तुला काय लागतं ते मागून घे, काय लागतं ते मागून घे. माणिक म्हणाला महाराज तुम्ही काय देणार मला, कारण तुम्हीच भाकरी माझ्याकडनं मागितलेले, तुम्ही मला काय देणार आहात, तुम्ही काही देऊ नका, तुम्हालाच काय लागत असेल तर माझ्याकडनं मागून घ्या. उलट बोलला. गोरक्षनाथ म्हणाले हा जरा अडबंगच दिसतो, जरा सरळ बोलतच नाही, उलटा बोलला. ठीक आहे म्हटले बाळा काय देशील मला, प्राण जरी मागितला महाराज तरी मी प्राण देईल. गुरु गोरखनाथ म्हणाले प्राण देऊ नको बाळा, तुझं मन मला दे, तू मन हे मीच करी, माझे भजिनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मजे काते, मला मन दे, बाकी काही नको. माणिक शेतकरी म्हटलं या जोगड्याला काही कळत नाही, भाकरी मागितल्या असतं तर टोपलं भर आणून दिले असते, काय मागितलं मन. ठीक आहे म्हटले दिलं मन. म्हटले मन दिल्यानंतर संकल्प सोड, पाणी सोड. ठीक आहे सोडला. सांगितलं आजपासून मनात येईल ती गोष्ट करायची नाही, कारण मन मला दिलेले आहेत ना, मनात येईल ती गोष्टी करू नको. ठीक आहे म्हटले नाही करणार. मग मनात येईल ती गोष्ट करू नको म्हटल्यानंतर गोरक्षनाथ महाराज निघून गेले मन घेऊन. सायंकाळच्या वेळेला यांनी आऊत सोडला, वेलवेठण डोक्यावर घेतलं आणि घरी जाण्याकरता निघाला. मनात आलं घरी जायचं, पण लक्षात आलं की आता मनात आलेलं आहे घरी जायचं, लक्षात आलं आपल्या साधूला मन दिलेलं आहे, आता मनात येईल ती गोष्ट करायची नाही. मग मनात आलं घरी जायचंच नाही. मनात आलं त्या शिळेवरती उभा राहिलेला होता वेलवेठण घेऊन, मनात आलं खाली ठेवावं, ठेवायचंच नाही. मनात आलं आता भूक लागलेली काही खायला पाहिजे, खायचंच नाही. असं करता करता जी गोष्ट मनात येईल ती करायची नाही. मन जित इंद्रिय मनावर विजय प्राप्त केला आणि त्या माणिक शेतकऱ्यांनी तपश्चर्या सुरू केली. मग तपश्चर्या झाल्यानंतर 12 वर्षे हाडांचा सापळा झालेला होता. त्यावेळेला गुरु गोरखनाथ मच्छिंद्रनाथ चौरंगीनाथ इथे आले आणि मग बघितलं की गोरक्षनाथांनी हा गमतीदार विषय आपले गुरु मच्छिंद्रनाथांना सांगितला की भामानगरचा हा मुलगा किती गमतीदार शेतकरी आहेत, त्याला आपण भेटूया. मग गंगेच्या कडेला स्नान केलं, शिवबाबाचं सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि याच भामानगरच्या जंगलामध्ये गोरखनाथ मच्छिंद्रनाथ आणि चौरंगीनाथ इथे 3 जण आले आणि सांगितलं की बघा महाराज हाच तो शेतकरी आहेत, यांनी असणारं मला मन दान दिलं होतं, आता आपण याचा उद्धार करू. मच्छिंद्रनाथ महाराज जवळ गेले आणि मच्छिंद्रनाथ म्हणाले काय घेतं, वा वा, अरे बाळा समाधीच्या बाहेर, अरे बाळा समाधीच्या बाहेर. त्याला राग आला. म्हटले महाराज पूर्वीचा एकच जोगड्या आला होता, एकच साधू आला होता, आता 3 आले, तुम्हाला काही कामधंदे आहे की नाही, आता पूर्वी एक आला आता 3 आले, असं उलटा बोलला. गोरक्षनाथ महाराज म्हणले गुरुदेव हे तुमच्याकडून होणार नाही काम, इथे सरळ चालत नाही, वाकडं घुसावं लागतं, वाकडं बोलावं लागतं, आडवत चालतं. मग ठकविले मच्छिंद्रासी उत्तर वाकुडे देता आरती अडबंगनाथा. परिणाम असं झाला, गोरक्षनाथ उठले आणि सांगितलं की हा काय हे तप, मला वाटतं याला गुरु करून घ्यावं, मला वाटतं गुरु करून घ्यावं. माणिकाचं डबल टाळकं बिघडलं. म्हणले अरे जोगड्या तुझी दाढी पातळाला गेली, जटांचा भार झाला, अरे मलाच अजून गुरु मिळाला नाही तर तुला कुठे शिष्य करू, अरे तूच माझा गुरु हो ना, असं उलट बोलला. तूच माझा गुरु हो म्हटल्यानंतर गुरु गोरक्षनाथांनी कृपादृष्टीचा हात त्या माणिकाच्या डोक्यावर ठेवला आणि तत्काल ज्ञान प्राप्त झालं. आणि मग माणिकाने साष्टांग हे करी दंडवत, माणिकाने गुरु गोरखनाथांच्या चरणी दंडवत घातलं आणि सांगितलं की महाराज माझा उद्धार करा.
आणि मग त्यावेळेला गोरक्षनाथांनी दीक्षा दिली, नामकरण विधी झाला, नाथपंथी बाणा मशीनाथांनी दिला आणि अशा प्रकारे त्या माणिकाची दीक्षा झाली आणि त्याचं नाव ठेवलं आडभंगनाथ. आणि मग तीच आडभंगनाथाची ही तपोभूमी आहे, जन्मभूमी आहेत आणि आडभंगनाथ आज चिरंजीव आहे. जगात कुठेही आडभंगनाथाची समाधी नाही. या ठिकाणचं सर्वात श्रेष्ठ वैशिष्ट्य कोणतं असेल तर रामाच्या असूरची शिळा कोणी तयार केली नाही, कोणी घडवली नाही. भगवान श्रीरामाच्या असूरनी तयार झालेली एक. दुसरं असं की आडभंगनाथांनी 12 वर्ष तपश्चर्या केली त्या शिळेवरती. दुसरं महत्व नवनाथ ग्रंथाच्या 33-34 अध्यायात जे प्रसिद्ध ही कथा आहे, असं पवित्र असतं. तिसरं कारण असं आहे की ज्या वेळेला आडभंगनाथांनी ही शेती केली, आपला देश कृषी प्रधान आहे आणि म्हणून शेती करत असताना विहीर वारव खणली. ती विहीर कालांतराने लोप पावली होती. पण आम्ही ज्यावेळेस मंदिराचं आमचे सद्गुरू संत श्रेष्ठ नारायणगिरीजी महाराज यांच्या हस्ते या मंदिराची पायाभरणी झाली 2005 साली आणि मंदिराचं काम चालू असताना मंदिर पूर्ण झालं होतं आणि खालच्या ताळामध्ये बाकीचं काम चालू असताना कळस पूर्ण झालेला होता. त्यावेळेला मंदिराच्या कळसाला पाणी कमी पडलं आणि पाणी कमी पडल्यानंतर आता काय करावं, इथं जंगल आहे, अरण्य आहेत, एक गाव जवळ नाही. आपण बघितलं असेल इथून 2-2, 4-4 किलोमीटरवर गाव आहेत, पाणी कमी पडलेलं आहे. मग त्यावेळेला नाथाने आम्हाला आदेश दिला की तुम्ही या ठिकाणी कुदळ टाका, तुम्हाला पाण्याची असणारी इच्छा पूर्ण होऊन जाईल. आणि मग त्यावेळेला पूजन केलं, कुदळ टाकली, एक स्वयंभू 1000 वर्षाची विहीर वारो मंदिरात प्रगट झाली. अशी ही भूमी आहे आणि त्याच तीर्थावर गंगा यमुना सरस्वतीचा वास त्या तीर्थामध्ये आहे. आपण आलात, आपल्या चॅनललाही मनापासून धन्यवाद. आपण या ठिकाणी आज भेट दिली, आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हरी, जय आडभंगनाथ. आदेश.